हरिओम. कृष्ण हे नाम बरोबर आपण 2 मेला सुरू केलं नाही का. तर लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की ह्या विष्णू सहस्रनामातलं प्रत्येक नाम हे सर्वांग सुंदर आहे, इक्वली श्रेष्ठ आहे. पण ती कृष्ण ह्या नावाची चारित्र्याची गोडी आणि माधुर्य काही वेगळंच आहे. आपण सध्या कृष्णाचे रास खेळतो, 9 रास, त्यामधले 7 रास झाले नाही का. कराल रास किंवा काल रास आपण मागच्या वेळेस पूर्ण केला. आता उरलेले 2 रास आहेत, वैराग्य रास आणि नित्य रास किंवा सहज रास. मी सांगितल्याप्रमाणे सहज रास किंवा नित्य रास हा सगळ्यात शेवटी घेणार आहोत. आज आपण सुरुवात करणार ती वैराग्य रास. श्रीकृष्णाच्या आयुष्यामध्ये आणि पूर्ण चरित्रामध्ये आपण प्रत्येक वेळी बघितलं की करून सवरून नामा निराळा राहण्याची त्याची जी आयडिया आहे, युक्ती आहे, हे जे काही सगळं आहे ना, हे सगळं एकच गोष्ट दाखवतं की श्रीकृष्णाला असलेली वैराग्याची प्रीती सर्व उपभोगांमध्ये राहूनही, सर्व भोग भोगूनही आणि भोगवूनही कशातही लिप्त न होता पूर्णपणे अलिप्त राहू शकणारा हा पूर्णावतार हा सातत्याने कर्मरासाबरोबर वैराग्य रास खेळता. ज्या गोकुळामध्ये हा राहिला, ज्या नंद यशोदेशाकडे त्याने मैया मोरे मै नाही माखन खायो म्हणून लीला केली, क्रीडा केली, ज्या आईला मिठी मारली, ज्या आईचं स्तनपान केलं, ज्या बापाचा हात धरून तो खेळला, ज्या सवंगड्यांबरोबर जो नाचला, रमला, गोपिकांबरोबर त्याने रास क्रीडा केली, खेळला, देवदाची चोरी केली, हे संपूर्ण खेळत असताना सुद्धा हा पूर्णावतार कुठेही आपलं सगुण रूप धारण करून सुद्धा आपल्या मूळ रूपाची ओळख विसरलेला नव्हता. हे सर्व करत असताना त्यापासून पूर्णपणे अलिप्त होता. आणि म्हणूनच लहान बालकाची भूमिका करत असताना सुद्धा आलेल्या पुतणीचा नाश करणं. त्याने तिला काही शाप दिला नाही, तिची वाईट दशा केली नाही. आपल्या सगळ्यांना पुतणीची गोष्ट मागे मी एकदा सांगितली होती की पुतना ही कोण असते. तर जेव्हा हा महाविष्णू वामनावतार धारण करून येतो तेव्हा बलिराजाची ज्येष्ठ कन्या सुलक्षणा जी आहे ती ह्या बालकाला बघते आणि म्हणते, हा किती सुंदर बालक आहे. असं जर बालक माझ्या उदरी जन्माला आलं तर त्याला स्तनपान देताना मला किती धन्य वाटेल. तिची भक्ती खूप थोर आहे. परमेश्वर लगेच तथास्तु म्हणतो. पण दुसऱ्या क्षणाला होतं काय की स्वतःच्या पित्याच्या मस्तकावर पाय देऊन ह्या वामनाने जेव्हा त्याला पातळात गाडला तेव्हा ही कन्या पित्याच्या प्रेमाच्या मायेमुळे त्याच क्षणी शाप उच्चारते की असं जर बालक माझ्यापुढे आलं तर मी त्याला विष पाजून मारीन. तिची भक्ती थोर आहे. परमेश्वर हेही मान्य करतो. आणि म्हणून मग हीच सुलक्षणा पुढील जन्मामध्ये पूतना बनून जन्माला येते. तिने सांगितल्याप्रमाणे तिला स्तनपान करायचं असतं या महाविष्णूला. ते स्तनपान करण्याच्याच मिशनने ती तिथे येते. पण तिला विष पाजायचं असतं, तीही इच्छा परमेश्वर पूर्ण करतो. परंतु शेवटी कृष्ण हा जगद्गुरू आहे आणि जगद्गुरू तत्व हे पार्शलिटी करणार आहे. हा इथे म्हणत नाही की हिने मला विष मारून मारायचं म्हटलं मी मृत्यू स्वीकारीत आणि हिच्या आयुष्याचं, हिच्या सर्व जन्मकर्मांचं वाटोळं करून टाकेल. नाही, तुम्ही वाटेल ते मागा, पण मला जे द्यायचं आहे तेच मी तुम्हाला देईन, कारण जे योग्य आहे तेच मी तुम्हाला देईन. तुम्ही वाटेल ते मागा, मी तुम्हाला देणार नाही. ही जी सद्गुरू तत्वाची ग्वाही असते. आणि म्हणूनच आपण काय म्हणतो की कामधेनू जी आहे जे जी तुम्ही इच्छा कराल ते तुम्हाला पुरवते. कल्पवृक्षाखाली बसून तुम्ही ज्याची इच्छा धराल, ज्याची कल्पना कराल ती गोष्ट तुम्हाला मिळते. कल्पवृक्षाखाली बसून तुम्ही इच्छा केलीत की आता भूत येईल आणि मला खाईल, तर भूत येऊन तुम्हाला खाणार आहे. त्यामुळे कल्पवृक्ष विचार करणार नाही की हे भूत यावं किंवा न यावं. तुमची इच्छा हीच प्रमाण. चिंतामणी तुमच्या हातामध्ये आल्यानंतर तुम्ही जे जे चिंतन कराल तुम्ही प्राप्त होईल. तुम्ही चिंतन केलं की मी मुंगूस व्हाल, तुम्ही मुंगूस व्हाल. परंतु अचिंत्य दान ही गुरुमाय. गुरुमाऊली कशी असते तर अचिंत्य दान. आपण चिंतनही करू शकत नाही ते आपल्याला देऊ शकणार नाही. म्हणजे की माझ्या बुद्धीच्या क्षेत्राच्या पलीकडच्या सर्व गोष्टींचा सारासार विवेक करून जे माझ्यासाठी आवश्यक आहे ते मला देणारी आणि सहजपणे देणारी शक्ती म्हणजे गुरुमाऊली. आणि कृष्णम वंदे जगद्गुरू म्हणजे जगद्गुरू आहे. तो आपल्या लाडक्या भक्ताला वाईट कधीच देणार नाही. म्हणून त्याने तिची सगळी इच्छा पुरवली की तू मला स्तनपान दे, तू मला विष पाज, पण मी मृत्युमुखी मात्र पडणार नाही. ज्या क्षणी पुतना मृत्युमुखी पडते, हा देह सोडते, त्या क्षणाला गोलोकामध्ये हा महाविष्णू बसलेला आहे, हा श्रीकृष्ण बसलेला आहे. एकाएकीकडून उभा राहतो, हात जोडतो आणि नमस्कार करतो. आधी माया लक्ष्मी त्याच्या बाजूला बसली, ती विचारते, हे भगवान तुम्ही कोणाला नमस्कार करतात? अगं माझी आई येते.
त्या आईच्या स्वागतासाठी मी उठून उभा राहिलो आहे. लक्ष्मीलाही आश्चर्य वाटतं की ह्याची आई बघते तर पुतना येते, जिने तुला विष पाजून मारायचा प्रयत्न तुझी आई होय, जिने मला स्तनपान करण्याची इच्छा केली, ते विष असो की दूध, ती माझी आई आहे. लक्षात ठेवा किती अलिप्तपणा ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये, आणि पूर्णपणे अलिप्त असूनही किती प्रेम आहे, आणि संपूर्णपणे प्रेम असूनही त्याच्या कर्मप्रारब्धानुसार त्याला भोग देऊन सुद्धा त्याला चांगल्याच मार्गावर आणण्यासाठी, त्याला चांगलीच गती देण्यासाठी किती कळवळा आहे ह्या श्रीकृष्णाच्याकडे. आणि हाच वैराग्य रास, हाच अलिप्तपणा श्रीकृष्णाने प्रत्येक ठिकाणी खेळलेला आहे. हे गोकुळ सोडून जात असताना सर्व गोपी रडत असतात, सर्व गोप रडत असतात, यशोदा रडत असते. पण एकदा का गोकुळातून पाऊल बाहेर टाकलं की हा श्रीकृष्ण पूर्ण अलिप्त झालेला आहे गोकुळापासून. श्रीकृष्णाच्या पूर्ण चरित्रामध्ये परत कधीही गोकुळाचा उल्लेख येत नाही. श्रीकृष्ण परत कधी नंदाला यशोदेला भेटल्याचा उल्लेख येत नाही. असं का? बघताना आश्चर्य वाटतं की ज्या आईने लालन पालन केलं, ज्या पित्याने बोटाला धरून चालवायला शिकवलं, त्या यशोदेला आणि नंदाला हा श्रीकृष्ण परमात्मा विसरून गेला का? नक्कीच विसरलेला नाही, लक्षात ठेवा. पण ह्या पूर्णावतार परब्रह्माचं विशेषत्वच हे आहे की तो ज्या क्षणाला पूर्णत्वाने मनुष्य देह धारण करून मनुष्य होता, त्याच क्षणाला तो संपूर्ण निर्गुण निराकार परब्रह्मही होता. ज्या क्षणी तो गोकुळ सोडून जात होता, त्याच क्षणी तो गोकुळवासियांच्या मनामध्ये आत आत उतरत होता. गोकुळातल्या कुठल्याही गोपीला किंवा गोपाला श्रीकृष्णाने ज्या क्षणी गोकुळ सोडलं त्या क्षणापासून विरहाची वेदना झाली नाही, लक्षात ठेवा. त्यांना विरह झाला तो श्रीकृष्णाने गोकुळाची सीमा सोडेपर्यंत. ज्या क्षणी श्रीकृष्ण गोकुळाच्या सीमेच्या बाहेर गेला त्या क्षणाला श्रीकृष्ण प्रत्येक आणि गोपीच्या मनामध्ये सर्व सीमा तोडून आत घुसलेला होता. म्हणून आपण मागच्या वेळेस जेव्हा 6 प्रकारचे दर्शनं बघितली तेव्हा मी काय म्हटलं की सगळ्यात श्रेष्ठ आहे आत्मदर्शन. मला समोर दर्शन झालं देवाचं आणि दर्शन मिटलं, पुढे माझ्या हातात काय. पण जेव्हा हे आत्मदर्शन होईल, माझ्या स्वतःच्या हृदयामध्येच माझा परमेश्वर जागृत होईल, ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ह्या श्रीकृष्णाने जरी अत्यंत कठोरपणाने गोपींचा विलाप ऐकून सुद्धा निष्ठुरपणे गोकुळाची सीमा ओलांडली, त्याच क्षणाला त्याने त्या प्रत्येक गोप आणि गोपीच्या गोकुलाची मर्यादाही ओलांडली होती. गो म्हणजे इंद्रिय, आणि इंद्रियांचं कुल म्हणजे संपूर्ण शरीर. ज्या क्षणी या भूमीवरील गोकुळाची सीमा सोडून तो मथुरेकडे गेला, त्याच क्षणाला त्याच्या प्रत्येक भक्ताच्या सवंगणाच्या गोकुळाची सीमा त्याने ओलांडली, म्हणजे शरीराची सीमा पार करून तो मनोदेशामध्ये गेला आणि तिथे कायमचं स्थिर झालं. लक्षात ठेवा, परत त्याने मागे वळून बघितलं नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही सवंगड्याला परत कुठल्याही प्रकारची मुक्ती नाही. गोकुळात त्याच्याबरोबर खेळलेले सगळे सवंगडी हे जेव्हा जेव्हा श्रीकृष्ण अवतार घेतो तेव्हा तेव्हा त्याच्याबरोबर येतातच येतात. आणि म्हणूनच त्यांना कुठली मुक्ती मिळाली तर आपण 4 प्रकारच्या मुक्ती मानतो. बरोबर, त्यांना जी मुक्ती मिळाली ती सामिप्य मुक्ती, कायम समीप राहण्याची मुक्ती, सायुज्य मुक्ती, सालोक्य मुक्ती, 4ही प्रकारच्या मुक्ती त्यांना प्राप्त झाल्या. लक्षात ठेवा, कायम आम्ही तुझ्याबरोबरच. तू देहात असशील तेव्हा आम्ही देहाने येऊ, तू देहात नसशील तेव्हा तू ठेवशील तिकडे आनंदाने राहू, पण तुझ्या जवळ राहू. आणि हेच कायमचं नित्यत्व परमेश्वराचं प्राप्त करायचं असेल तर ह्या देहाची, ह्या अन्नमय कोशाची मर्यादा तोडावीच लागते. आणि श्रीकृष्णावर केलेल्या अपरंपार प्रेमाचं फलित म्हणून त्या गोकुळाची सीमा ओलांडून हा श्रीकृष्ण मथुरेला गेला. लक्षात ठेवा, मथुरेला गेला. मथुरा सातत्याने मंथन करत राहणारी ती मथुरा. लक्षात ठेवा, सातत्याने मंथन कुठे चालू राहतं? आपल्याच विचार कक्षेमध्ये, माझ्याच मनामध्ये, संकल्प विकल्पांमध्ये. निश्चयात्मका बुद्धी आणि मन संकल्प विकल्पात्मक. हे संकल्प विकल्पात्मक मनामध्येच कायम मंथन चाललेलं असतं आणि मग त्यामध्ये श्रीकृष्णाचं कुरुक्षेत्र असतं. लक्षात ठेवा, म्हणून कुरुक्षेत्र आहे कुठे तर आपल्याच मनोभूमीवरती. पण आपल्याला कुरुक्षेत्रावरून उडी घ्यायची गोकुळात. लक्षात ठेवा, प्रत्येकाला. आपण आयुष्यभर कुरुक्षेत्रामध्ये राहतो, संहार करतो, कारण आपण सुडाच्या चक्रामध्ये शिरतो. मागे आपण कराल रास बघत असताना बघितलं की सुडाच्या चक्रामध्ये कधीही शिरायचं नाही. कोणी मला 1 धपाडा मारला, मी त्याला 1च धपाडा मारेन. कोणी माझ्याशी भांडलं, मी त्याला शिव्याचे, मी त्याचा गळा दाबून खून करणार नाही. ॲक्शन अँड रिॲक्शन हॅज टू बी इक्वल अँड अपोजिट. जेव्हा माझी रिॲक्शन ह्या ॲक्शनपेक्षा जास्त असते तेव्हा ह्याचा अर्थ मी सूळचक्रामध्ये शिरलेला असतो. आणि जेव्हा जेव्हा मी सूळचक्रामध्ये शिरतो तेव्हा मी माझ्या मनाच्या कुरुक्षेत्रामध्ये लढाईला उभा राहिलेला कौरव असतो. लक्षात ठेवा, अर्जुन नव्हे.
आपण बघितलं की द्रौपदी सुद्धा जेव्हा सुडाने पेटली तेव्हा काय झालं, तिला काय अनंत भोग व्हायला लागले, प्रत्यक्ष कृष्णाची कृष्णा म्हणून भगिनी असून सुद्धा. आणि तेव्हा आपण तेच बघितलं की कृष्णाचं, श्रीकृष्णाचं या कृष्णेवरती, द्रौपदीवरती, याज्ञसेनीवरती अत्यंत प्रेम असून सुद्धा तिला पूर्णपणे न्याय देऊन सुद्धा, तिच्यासाठी सगळं करून सुद्धा तिची सर्व पापांपासून अत्यंत निर्लेपपणाने मुक्तता त्याने केलेले, हाच त्याचा वैराग्य असं. त्यानंतर आपण बघतो की सर्व लढायांमध्ये, सर्व युद्धांमध्ये स्वतः पराक्रम गाजविला, स्वतः सर्व यादवांना एकत्र केलं, नानाविध राजांना एकत्र करून या जरासंधाविरुद्ध लढा दिला. 16 वेळा जरासंधाला हरवलं, पण 17व्यांदा त्याला यशाचा मोह पडला नाही, त्याला प्रशंसेचा मोह पडला नाही, की कीर्तीची भीती वाटली नाही. आपल्या सगळ्यांनी काय विचार केला, असं मी पळून गेलो तर मला लोक काय म्हणतील, रणछोडदास म्हणतात त्याला, रणछोडदास. पण तरीही त्याला त्याचं वाईट वाटत नाही. लक्षात ठेवा की 16 वेळा मी लढलो, 16 वेळा मी त्याला जिंकलं, 16 वेळा मी त्याला हरवलं, पण जर तो 17व्यांदा वार करायला येणार असेल तर माझ्यासाठी श्रेयस हेच आहे की मी ही रणभूमी सोडून माझ्या सर्व भक्तांना घेऊन लांब जाऊन राहिलं पाहिजे. नाहीतर हा कायमचा होणारा जो विपात आहे, हा अपघात जो आहे, विनाश आहे, तो नित्याने चालू राहील. जरासंधाचा वध करायचा तेव्हा त्याने केला, परत नामा निराळा, आखाड्याच्या बाहेर उभं राहून भीमाला खून केली, 2 तुकडे कर आणि विरुद्ध दिशेला टाक. बरोबर, दर्भाची काळीत विरुद्ध दिशेला टाकून त्याने खून केली, परत मी नामाला, मी काहीच केलं नाही, भीमाने मारलं. ज्या जरासंधाचा वध केला त्या जरासंधाचा तेव्हाही त्याला वध करता आला असता, पण तरी होणारी मनुष्यहानी, वित्तहानी आणि कालहानी सर्व टाळण्यासाठी माझी अपकीर्ती झाली तरी चालेल, म्हणजे त्याला कीर्तीचाही मोह नाही, म्हणजे त्याला कीर्तीचंही वैराग्य आहे. आपण प्रत्येक मनुष्य आपलं नाव राखण्यासाठी धडपडत असतो. माझ्या नावाला बट्टा लागायला नको, मला कोणी वाईट बोलायला नको, नाही, मग मला कोणी वाईट म्हणायला नको म्हणून मी श्रेयस आणि प्रेयस ह्याच्यामध्ये जे प्रेयस आहे त्याच्या मागे लागतो. तर जो खराखुरा वैराग्यशाली आहे तो जो श्रेयस आहे त्याच्या मागे लागतो, प्रेयसच्या मागे लागत नाही. आणि म्हणून कीर्तीच्या नावाच्या मागे न लागता श्रीकृष्ण रणछोडदास हे नाव अत्यंत समर्थपणे पेलून मथुरेहून पळून गेलेलं आहे. लक्षात ठेवा. आणि त्यांनी नवी उत्पन्न केलेली आहे ती द्वारका. पळून जाऊन तर कोणी लपून राहिलेलं नाही, तोंड लपून त्यांनी द्वारकेसारखी श्रेष्ठ नगरी उत्पन्न केली, अत्यंत सुंदर नगरी उत्पन्न केली. आणि तीच नगरी परत बुडवताना त्याला कुठेही दुःख झालेलं नाही. सर्व कुळाचा विनाश करतानाही तो कुठे दुःखी नाही आहे. उलट जेव्हा गांधारी त्याला शाप देते की हे श्रीकृष्ण, तुझ्या हातामध्ये सहज तुला शक्य होतं की हा सर्व होणारा संहार तू थांबवू शकला असतास, माझ्या 100च्या 100 मुलांचा मृत्यू तू थांबवू शकला असतास केशवा, पण तू थांबवलं नाहीस, म्हणून मी तुला शाप देते की तुझ्याही कुलाचा संहार तुला असाच उघड्या डोळ्यांनी बघावा लागेल. त्या श्रीकृष्ण म्हणतो, माते मला धन्य केलंस की जे मला करायचंच आहे आणि मला करायचं असून सुद्धा मला कायम अलिप्त राहावं लागतं गं. पण ही एक गोष्ट अशी होती की जी मला अलिप्तपणे राहून करता आली नसती, कारण मला शाप देण्याचं सामर्थ्य फक्त तुझ्यामध्ये आहे. गांधारी अत्यंत सत्यप्रिय आहे. लक्षात ठेव. त्यामुळे श्रीकृष्णासारख्या कायमच्या सत्यवचनीचा तरुत असणाऱ्या परमेश्वराला शाप देण्याची ताकद फक्त ह्या माऊलीमध्ये. की माते तू हा शाप देऊन मला आशीर्वादच दिलेला आहेस. माझं अलिप्तत्व, माझं वैराग्य, माझं पूर्ण प्रकाशित्व तू कायम नित्य अबाधित ठेवलेलं आहेस. माते तू मला जन्मजन्माचा ऋणी करून ठेवलंस. हा वैराग्य रास आहे. पूर्णपणे शापसुद्धा किती सौंदर्याने स्वीकारता येतो याचे उदाहरण आहे. आणि जिच्यावर मातेप्रमाणे प्रेम केलं त्या मातेला कुठेही गिल्ट येऊन दिलेलं नाही, त्याला कुठे दोष येऊन दिलेला नाही की हे माते तू माझी माताच आहेस. त्याच क्षणाला गांधारीच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात आणि गांधारी श्रीकृष्णाला जवळ घेते आणि म्हणते, हे परमात्म्या, आज शेवटच्या क्षणाला, ह्या अशा विचित्र क्षणाला का मला या मोहात पाडलंस, का मला या माहेच्या जंजाळात अडकवलंस आणि प्रत्यक्ष तुला माझ्यावरून शाप वदवलास. त्या श्रीकृष्ण म्हणतो, माते आत्ताच तुला सांगितलं ना की ही माझीच इच्छा होती. तेव्हा गांधारीचं उत्तर खूप सुंदर आहे. गांधारी म्हणते, तुझी इच्छा असेल तर ती मला शिरोधार्य आहे. ज्याप्रमाणे कैकेयीने तुला वनवासाला धाडण्याचं दुःख आणि शाप आणि दोष धारण केला, त्याचप्रमाणे हे श्रीकृष्णा, हा तुझ्या कुलनाशाचा दोष मी स्वीकारायला अत्यंत आनंदाने तयार आहे. हे गांधारीचं वैराग्य आणि हे श्रीकृष्णाचं वैराग्य. मागे आपण बघितलं तर म्हणूनच कैकेयी मातेलाही कधी दोष देऊ नये, कारण तिनेही रामाला वनात धाडलं ते ह्या परमात्म्याच्या इच्छेनुसारच. म्हणून आपण म्हणतो की काही ठिकाणी कैकेयीचं जे व्रत केलं जातं त्यालाही इच्छा तेवढीच मोठी आहे. ज्याला म्हणून परमेश्वरासाठी त्याग करायची इच्छा आहे त्याने कैकेयीचं व्रत करायचं असतं. तिलाही आपल्या नावाची अपकीर्ती होईल याची कुठेही काळजी नव्हती. माझ्या परमात्म्याच्या इच्छेनुसार मी कार्य करणार आहे.
गांधारीने हा शाप दिला आणि तो शाप स्वीकारला आणि ज्या क्षणी समजलं की त्याच परमात्म्याची लीला आहे तिने तो मिरवला सुद्धा, लक्षात ठेवा. आणि श्रीकृष्णाने हे प्रेम मिरवलं आणि प्रेम मिरवताना परत तो अलिप्त होता. यादव कुळाचा संहार होईलच, तो कोणा ऋषीच्या शापाने होईल, परत त्याचं कारणत्व कुठे आहे? नाही तर सगळ्यांनी श्रीकृष्णाला सांगितलं की हे श्रीकृष्णा, ह्या ऋषीने शाप दिलेला आहे, पण ह्या शापाला तू उशाप दे. तर श्रीकृष्ण त्याची सोय बघा तजवीज आधीच करून ठेवलेली आहे की मला स्वतःलाच गांधारी मातेने शाप दिलेला आहे, आता मी काय करू शकतो? म्हणजे परत हा नामा निराळा. तुम्हीही मला बोलू शकत नाही, तुम्ही मला बोलू शकत नाही आणि हाही मला बोलू शकत नाही. हाच रास आणि हीच लीला खेळत खेळत सर्व भक्तांचं कायमचं चिंतन प्रेम करीत करीत हा श्रीकृष्ण परमात्म्याने आपली जीवनयात्रा संपवलेली आहे. श्रीकृष्णाच्या चरित्राच्या मध्ये जो शेवटचा क्षण येतो की जो व्याध बाण मारतो, तो बाण लहानसा बाण आहे, लक्षात ठेवा. एका मृगाला मारण्यासाठी खूप लांब योजनांवरून मारलेला आहे. तो श्रीकृष्णाच्या पायाच्या अंगठ्याला लागतो काय आणि श्रीकृष्णाचा प्राण निघून जातो काय? मला सांगा, साध्या माणसाच्या पायाच्या बोटाला अंगठ्याला जर बाण लागला तरी तो मरेल का सांगा? संपूर्ण बोटामधून आरपार जरी तो बाण गेला तरी तो तात्काळ मृत्यू पावणं काही शक्य नाही. पण कारण मात्र त्याची आवश्यकता होती, लक्षात ठेवा. ते त्याने धारण केलं. मृत्यू धारण केलेला हा एकमेव अवतार आहे, लक्षात ठेवा. मत्स्यावतार असो, कधी उत्पन्न झाला आणि पुढे त्याचं काय झालं आपल्याला माहीत नाही. कुर्मावतार कुठून आला कुठे गेला आम्हाला माहीत नाही. वराह अवतार आला कुठून गेला कुठे आम्हाला माहीत नाही. नृसिंह अवतार स्तंभातून प्रगटला पण गेला कुठे, त्याच्या आधी कुठे होता आम्हाला माहीत नाही. वामन कोणाच्या पोटी जन्मला आम्हाला माहीत नाही. परशुराम जन्मला कुठे माहिती आहे, पण तो चिरंजीव होऊन राहिलेला आहे. मनुष्य धर्म नव्हे, चिरंजीवीपणा. रामाने जन्म स्वीकारला, रामा अदृश्य झाला शरयू नदीमध्ये, त्याने मृत्यू नाही स्वीकारला. पण मानव जसा मृत्यू स्वीकारतो त्याचप्रमाणे मृत्यू फक्त भगवंत श्रीकृष्णाने स्वीकारला. म्हणजे तो स्वतःच्या परमेश्वरी तत्वापासून पण वैराग्य रासच खेळला, अलिप्त राहिला. इतर परमेश्वराच्या अवतारांप्रमाणे त्याने सगळे परमेश्वरी गुणधर्म त्यागून दिले, धरले नाहीत. त्याने मानवाचा मृत्यूसुद्धा स्वीकारला आणि त्यानंतर अंतिम संस्कार सुद्धा स्वीकारले, लक्षात ठेवा. स्वतःच्या परमेश्वरत्वाचं सुद्धा वैराग्य किती सुंदरपणे खेळू शकतो हा परमात्मा, ह्याचे अत्यंत उत्कट आणि सुंदर उदाहरण म्हणजे श्रीकृष्णाचा देहपात आहे, लक्षात ठेवा. साईनाथानेही असाच देह सोडला. श्रीकृष्णाने काय केलं, देहपाताच्या समयाला उद्धवाला सांगितलं, उद्धवा बघ रे, त्या बाजूला कुठेतरी ध्वनी ऐकू येते, तू तिथे जा. उद्धव ज्या क्षणाला वळतो त्याच क्षणाला पायामध्ये सुसाट वेगाने येऊन तो बाण शिरतो आणि श्रीकृष्ण परमात्मा प्राण सोडायला लागतो. तेव्हा उद्धवाची धावपळ. श्रीकृष्णाच्या पाठोपाठ आलेल्या सर्व ऋषीमुनींना श्रीकृष्णाने परत पाठवून दिलेलं आहे. सर्व पांडवांना जे अत्यंत प्रिय जवळ ठेवलेलं नाही आहे, तुम्ही तुमच्या गावाला राहा. निरोप मिळाल्यानंतर मग अर्जुन बिचारा धावत आलेला आहे वेडा पिसाहून, लक्षात ठेवा. साईनाथानेही तेच केलं. अंतिम समयाला सगळ्यांना पाठवून दिलं, जा बाळानं जेवायला जा. आणि फक्त तिघांना जवळ ठेवलं. जिला नवविधा भक्ती द्यायची होती ती भक्तीचं ऐश्वर मिळवणारी लक्ष्मी, जिला 9 दाणी द्यायची होती, जो भक्तिरसाने पूर्ण प्रेरित झालेला होता असा तात्या बयाबा कोठे पाटील. आणि तिसरी व्यक्ती कोण, तोच बयाजी. बयाजीच्या अंकावरती देह त्याने टाकला, बरोबर. आणि तिसरी व्यक्ती कोण होती, श्याम्या नाही, म्हाळसापती. तिसरी व्यक्ती म्हणजे म्हाळसापती. बाबाने त्याला सांगितलं होतं की तुला मी गरीब ठेवीन, आणि खरंच त्याला अत्यंत गरीब ठेवलं. बाबांचे अनेकविध भक्त यायचे, म्हाळसापतीला पैसे देऊ बघायचे, पण म्हाळसापतीला कधी एक पैसाही स्वीकारू दिला नाही बाबाने. तू काहीच घ्यायचं नाही, कोणाकोणी ह्याला कोणी काही देऊही नाही, तू आहे तसाच राहा, तसाच मला प्रिय आहेस आणि तसा राहिलास तरच मी तुझा आहे. असा हा म्हाळसापतीला वियोग करून आणणं शेवटच्या क्षणाला बाबांना शक्य झालं नाही. श्रीकृष्ण आणि साईनाथांच्या ह्या जीवनचरित्राच्या शेवटामध्ये तेच साम्य येतं की सर्व भक्तांना दूर ठेवून आपला देह सोडायचा आणि मग त्यांच्यावरती वज्राघात झाल्यानंतर सुद्धा मग कुठल्या ना कुठल्या रूपाने गीता असो की साई सच्चरित्र असो त्यांच्या मनाची सांत्वना करत राहायचं. हाच वैराग्य रास श्रीकृष्णाने पुढच्या आपल्या अवतारामध्येही खेळ. आपण मागच्या वेळेस कराल रास कालरास बघताना जनाबाईची गोष्ट बघितली, पांडुरंगाचा कराल पदन्यास आपण बघितला आणि त्याचबरोबर जनाबाईचा भक्तिरास आपण बघितला. ह्याच पांडुरंगाच्या अनेकविध लीला क्रीडांमधला वैराग्यरास सुंदरपणे खेळला जातो. तो किती सौंदर्याने दामाजी पंत खेळतात बघा. पहिल्यांदा दुष्काळ पडलेला आहे, धान्याची कोठार दुसऱ्या कोणाची तरी आहे, त्याची ताबेदारी आहे,
ताबेदारी परत कोणाची? बादशाची आहे. जर हा माल उडणार, बादशाह मारणार आहे, मुंडी कापणार आहे, पण तरीही सर्व जनांचं दुःख बघून ह्यांचं मन अंतःकरण भरून येतं. कोठारं सगळी मोकळी करतात. ज्या क्षणाला मोकळी केली जातात सगळी कोठारं, सगळे लोक आपल्या आनंदाने येऊन भरभरून धान्य घेऊन जातात. कोणीही असा विचार करत नाही की या दामाजीचं पुढे काय होईल. कोणाला त्याची पडलेली नाही की आम्ही येऊ तुझ्या बाजूने काठी घेऊन लढायला, 2 काठ्या आम्ही घेऊ, 2 तलवारीचे घाव आम्ही घेऊ, ही कोणाची भावना नाही आहे. फुकट्यात मिळते ना धान्य, घ्या आणि पळा. दामाजीचं काय वाटेल ते हो, गरज सर्व आणि वैद्य मरो, बरोबर की नाही? पण तरी ह्या दामाजीला कुठेही मनात असा विचार आलेला नाही आहे की फायदा ह्या सर्व लोकांचा होणार आहे आणि मृत्यूदंड मात्र मला मिळणार आहे. ही नीती आहे की अनिती ह्याचाही विचार दामाजीने केलेला नाही. हे धान्य माझं नव्हे, मी तर फक्त ह्याचा ताबेदार, मी हे लुटवतोय म्हणजे मी नीती करतोय की अनिती करतोय ह्याचाही विचार दामाजीने केलेला नाहीये. दामाजी पूर्णपणे अलिप्त आहे की ह्या प्रत्येक भूते, जो भूतामध्ये भगवंत पाहतो, अशी वृत्ती झालेला हा दामाजीने प्रत्येक भूतमात्रामध्ये या परमेश्वराची करुणा बघितली आणि ही कोठारं लुटवून दिली. धान्य घेऊन स्वतः घरी जाऊन पोटभर जेवलेल्याच लोकांनी नंतर जाऊन कंप्लेंट केली की बघा या दामाजीने बादशहाचं सगळी कोठारं लुटली. त्याच क्षणाला दामाजीला मृत्यूदंडाची शिक्षा फरमावली जाते. अधिकारी येतात. शेवटच्या क्षणाला परिस्थिती अशी येते की दामाजीची कोठारही भरलेली असतात आणि त्या कोठारांच्यात भरलेल्या धान्याचा पैसाही देण्यासाठी स्वतःचे विठ्ठल आलेले. जनाबाईच्या गोष्टीमध्ये आपण बघितलं की जनाबाईची किती परवड झाली. तिची गाढवावरून धिंड काय काढली, वाहनांची माळा काय घातल्या, तिच्या नावाने गाजावाजा करत चोर 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 म्हणून मृत्यूदंडाला सुळाला नेऊन बांधली काय. पण इथे मात्र दामाजीच्या साठी बघा, हा पटकन धावत आलेला आहे. त्याला सुळावर चढवायला नेलेलं नाही, काही नाही. धान्याची कोठारी भरून देतोय, त्याच्या बरोबरीने त्या धान्याचे पैसेही चुकते करतोय. ह्या क्षणाला भक्तांच्या मनात प्रश्न उत्पन्न होतो, हो परमेश्वराने असं का केलं? का नाही परमेश्वर असं झाला की मी त्या बादशहाच्या स्वप्नामध्ये जाईन, त्या बादशहासमोर उग्र रूप धारण करून सांगेन की सोड माझ्या दामाजीला. लोकहितवादीने एक लेख लिहिलेला आहे, मी मागे सांगितलं होतं की जसे लोक तसे त्यांचे देव. प्रत्येक मनुष्य आपापल्या वृत्तीतून बघत असतो परमेश्वराकडे. लोकहितवादींसारख्या सर्व लोकांच्या मध्ये शौर्य जागृत व्हावं, देशभक्ती जागृत व्हावी असा विचार करणाऱ्या एका सुंदर मनाच्या माणसाने काय विचार केला की त्या काळात लोक दुबळे झालेले होते म्हणून त्यांचा देवही दुबळा रूप घेऊन आला की तो बादशहाची सेवा करण्यासाठी आला. पण इकडे खेळलाय विठ्ठलाने तोही वैराग्यरास पूर्णपणे की मला फक्त माझ्या भक्ताशी नातं आहे, भक्ताच्या शत्रूशी नाही. मला माझा मोठेपणा वाढवण्याची काही आवश्यकता नाही. माझ्या भक्ताचे संरक्षण करणं एवढंच माझं ब्रीद आहे. मी जर आताच्या ह्या क्षणाला बादशहाच्या समोर जाऊन उभा राहिलो, बादशहाला भीती घातली की वाचव माझ्या भक्ताला, सोड त्याला, सहज शक्य होतं. पण अशा प्रकारची चमत्कारिक प्रसिद्धी परमेश्वराला कधी नको असते. मी नेहमी जे वारंवार सांगतो की कुठलाही सद्गुरू कुठलाही कधी चमत्कार करून दाखवत नाही की चला ह्या बाटलीची मी कोंबडी करून दाखवतो आणि माणसाच्या डोक्यावरचे केसाचे मी काहीतरी साफ करून दाखवतो किंवा कुठून घड्याळ काढून दाखवतो किंवा काही हातातून उदी काढून देतो. साईबाबांनी कुठलाही असला चमत्कार करून दाखवला नाही. पुढे त्यांनी कुठे उदी काढून कोणाला लावली नाही, त्यांनी सरळ पेटलेल्या धुनीतली उदी काढून दिली, पण त्या उदीने चमत्कार केला. आजही असंख्य भक्त बाबांचे चमत्कार अनुभवतात पण जादूगिरी नाही अनुभवत. बाबांच्या संपूर्ण चरित्रामध्ये, साईसच चरित्रामध्ये, हेमाडपंतांसारख्या श्रेष्ठतम भक्तांच्या चरित्रामध्ये कुठेही जादूटोणा दिसत नाही. लक्षात ठेवा की बाबांनी वाटीचं सोन्याचा वाडगा केला की सोन्याच्या वाणीचा परिशाचा वाडगा केला किंवा आंब्याच्या झाडाचं पेरूचं झाड केलं, असली जादूगिरी सापडत नाही. त्या बाबांनी कुठे कपनीचे आडून कुडून घड्याळ काढलं किंवा आणखी कानातून पुढे सोन्याची डूल काढली असले प्रकार केलेले नाही. सद्गुरू तत्व जादूटोण्याच्या मागे नसतं. परमेश्वरी तत्व कधी असल्या जादूगिरीच्या मागे नसतं. कारण परमेश्वर हा सर्वशक्तिमान असतो. त्याला जर आपल्या भक्ताला घड्याळ द्यायचं आहे तर तो भक्ताला तेवढं कार्य करण्याची शक्ती देईल, तेवढा पैसा पुरवण्याची जबाबदारी त्याची असेल. त्याला चांगल्याला चांगलं घड्याळ कसं मिळण्याची तो काळजी घेईल, हे सर्व करण्याची ज्याची जबाबदारी आहे आणि ज्याची ताकद आहे त्याला घड्याळ उत्पन्न करून दाखवण्याची जरुरी नाही. नाहीतर परमेश्वराने जग उत्पन्नच केलं नसतं. कशाला जग उत्पन्न केलं असतं परमेश्वर? कशाला नानाविध प्रकारच्या वनस्पती उत्पन्न केल्या असता? का आम्हाला शेती करायला लावलेली असती? परमेश्वराने प्रत्येक ठिकाणी चमत्कार केला असता, चला धान्य उत्पन्न झाला, खा सगळ्यांनी बसून धान्य. कशासाठी? म्हणजे चारही पुरुषार्थ, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष मला सद्वर्ताने मिळवावे ही परमेश्वराची इच्छा आहे आणि म्हणून मला हे चारही पुरुषार्थ मिळवायचे आहेत. पण हे चारही पुरुषार्थ मिळवण्यामागे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे एका विशिष्ट गतीने येतात. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष
आणि प्रत्येक ग्रंथकार उच्चारवाने काय सांगतो की कुठल्याही माणसाला जो धर्म अर्थ आणि काम हे तीनही पुरुषार्थ चांगल्या गतीने मिळवतो त्याला मोक्ष मिळवण्यासाठी काही करावं लागत नाही. म्हणजे वैराग्य धारण करण्यासाठी किंवा वैराग्य मिळवण्यासाठी काही करावं लागत नाही. जर जो धर्माने, धर्म हा प्रथम पुरुषार्थ आहे, जो धर्माचरण करून अर्थ आणि काम या दोघांचा उपभोग घेतो, म्हणजे पैशाचा आणि संसार सुखाचा ऐश्वर्याचा उपभोग जो धर्माने घेतो, धर्माचरणाने घेतो, त्याच्यासाठी मोक्ष हात जोडून त्याच्या दारात उभा असतो. आणि खरं वैराग्य तेच असतं. लक्षात ठेवा की संसारामध्ये राहून सुद्धा पूर्ण धर्माचरणाने संसार चालवणं, पूर्ण धर्माचरणाने प्रत्येक गोष्टीचा उपभोग घेणं म्हणजेच खरं मोक्षाकडे वाटचाल करणे. लक्षात ठेवा. सगळं सोडून मी जंगलात जाऊन बसलो, तिकडे कुठलीही स्त्री येणारच नाही आहे, कुठलाही पैसा येणारच नाही आहे, कुठली पंचपक्वान्ने येणारच नाही आहेत, मग मला त्याच्यापासून मी लांब राहिलो तर विशेष काही नाही. लक्षात ठेवा. पण माझ्या आजूबाजूला 200, 300, 400, 500, 600 हजारो सुंदर स्त्रिया फिरतायत आणि मला सहज शक्य आहे त्यांना फसवणं, तरीही मी फसवण्याचा विचारही करत नाही, तेव्हा मी धर्माचरण करत असतो. लक्षात ठेवा. आणि हे सगळ्यात कठीण आहे. खोलीमध्ये बंद करून घ्यायचं, मला स्वतःला आतून टाळं लावायचं, कोणाला आतमध्ये येऊन द्यायचं नाही, टेलिफोन काढून ठेवायचा आणि मग 1 तास मौन पाळायचं, ह्याला काहीही अर्थ नाही. मौन पाळायचं आहे तर बाजूला 100 माणसं असतील, तुम्हाला टेलिफोन पण येणारा असेल, माणसं तुमच्याशी बोलणारी असतील, तेव्हा मौन पाळलं तर ते खरं मौन आहे. कुठल्या ते दिवशी एखाद्या गुहेमध्ये जाऊन 1 तास कोणी येणार मौन पाळणार असेल तर ते मौन नव्हे. तर मागे आपण बघितली मौन सुद्धा 4 प्रकारचं असतं. नुसतं वाचिक मौन नव्हे, तर शिवाने हाताने खुणा केल्या, हाताने लिहून दिलं तर ते मौन नव्हे, डोळ्याने दटावणार असाल तर ते मौन नव्हे, आणि मनात विचार करणार असाल तर तेही मौन नव्हे. कारण मौन हे बेसिकली मनाशी संबंधित आहे, त्या जिभेशी नव्हे. तर हे जे 4 पुरुषार्थ आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, हे आपल्याकडे कल्पना अशी की मोक्ष फक्त वैराग्य मिळाल्यानंतरच प्राप्त होतं, मुळीच नाही. लक्षात ठेवा. सर्व ग्रंथांमध्ये अगदी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा पूर्णत्वाने सांगितलेलं आहे की धर्माचरणाने जो अर्थ आणि काम दोघांचे उपभोग घेतो, प्राप्ती करून घेतो, त्याला मोक्ष मिळण्यासाठी आणखीन काहीही करावं लागत नाही. आणि श्रीकृष्णाने स्वतःच्या चारित्र्यामध्ये हे प्रत्येक गुणधर्म धर्माचरणाने पाळलेले आपल्या लक्षात येतात. प्रत्येक धर्म त्याने पाळला. त्याने पुत्र धर्म पाळला, त्याने पतीचा धर्म पाळला, त्याने सख्याचा धर्म पाळला, त्याने गुरुचा धर्म पाळला, त्याने शिष्याचाही धर्म पाळला. मी परमात्मा आहे, मी माझ्या गुरुशी कसाही वागेन नाही. सांदीपनी आणि गर्गमुनी हे माझे गुरु आहेत, हे माझे गुरुच आहेत, त्यांची प्रत्येक सेवा मी करणार. म्हणून श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये सांदीपनी गुरूंचे पाय चेपताना दिसतो, त्यांच्या घरासाठी सरपण गोळा करताना दिसतो. किती अलिप्तपणे करतोय बघा. आणि ही अलिप्तता, हा वैराग्यरा श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये आपल्याला वारंवार दिसतो. तोच दिसतो परत दामाजी पंतांच्या ह्या गोष्टीमध्ये की मला माझ्या कीर्तीचाही ध्यास नाही, माझा प्रसार व्हावा, लोकांच्यासाठी मी जादूगिरी करून दाखवावी ह्याची मला इच्छा नाही. तुम्ही फक्त माझ्या भक्तांचीच इच्छा, भक्तांचं संरक्षण, भक्तांचं क्षेम, हीच माझी एकमेव इच्छा आहे. हे ह्या कृष्णाचं ब्रीदवाक्य वचन आहे. लक्षात ठेवा. हाच महाविठ्ठलाचा मूळध्वनी आहे. त्यानंतर ह्या महाविठ्ठलाची आणखीन एक सुंदरशी गोष्ट येते ह्या वैराग्य रासाची, की जी सुंदरपणे खेळली गेली पण तेवढ्याच करुण रसाने खेळली गेली. ज्ञानेश्वर महाराज समाधी घ्यायचा निर्णय घेतात आणि परवानगी मागण्यासाठी निवृत्तीनाथांच्याकडे येतात. आई वडिलांविना पोरक्या असलेल्या ह्या तिन्ही भावंडांचा स्वीकार आणि सांभाळ या निवृत्तीनाथांनी केलेला आहे. ज्ञानेश्वरीसारखा अजरामर ग्रंथ लिहून झाला. त्यानंतर आता मी काय करू म्हणून निवृत्तीने सांगितलं की हा ज्ञानेश्वरी हा तुझा गीतेतला अनुभव आहे. गीतेचा अनुभव म्हणजे ज्ञानेश्वरी, पण ज्ञानेश्वरी लिहित असताना जो अनुभव आला तो तुझा स्वतःचा अनुभव आहे. तो अमृतानुभव प्रगट होते, तो अमृतानुभव प्रगट होतो. आजही अमृतानुभव वाचताना प्रत्येक भक्ताच्या अंगावर शहारा उभा राहतो, डोळ्यातून घळघळा पाणी वाहतं, कारण ज्ञानेश्वरांची आत्मस्फूर्ती येते. आणि ज्या क्षणी हा अमृतानुभव लिहून लेखणी बंद केली त्या क्षणी ज्ञानेश्वर निवृत्तीनाथांनी विचारलं, हे बाबा आता मला समाधीची आज्ञा दे. निवृत्तीनाथांचं मन गैभरून जातं आणि त्यांचा आक्रोश बाहेर पडतो. उलटी वाहू पाहे गंगा गा पांडुरंगा, पुत्र मरे बापा आधी, शिष्य मागतो समाधी. शिष्य मागतो समाधी, पुत्र मरे बापा आधी, उलटी वाहू पाहे गंगा आगा पांडुरंगा. हे पांडुरंगा, ही गंगा उलटी कशी वाहते? हा पुत्र बापा आधी कसा चालला? हा शिष्य गुरुच्या आधी समाधी मागतो कशी? आणि मलाही पुरवायचं आहे. आणि पांडुरंग अत्यंत शांत चित्ताने मान डोलवतो. निवृत्तीनाथ सांगतो, होय माझ्या लाडक्या. किती कठोरता आहे बघा.
पण त्याचबरोबर किती कारुण्य आहे. कारण ज्ञानेश्वरांची इच्छाच मुळी ही अशी आहे की मी माझ्या गुरुच्या आधी नव्हतो आणि गुरुच्या नंतर नसेन. माझं सर्व जीवित कार्य, माझं महत्त्व, माझी महत्ता, माझी कीर्ती ही माझ्या गुरुमध्येच सामावली गेली पाहिजे. माझं जीवन चरित्रसुद्धा मी माझ्या गुरुपेक्षा जराही जास्त होता कामा नये, अगदी शरीर देहाने सुद्धा. निवृत्ती, ज्ञानदेव आणि सोपान दिसायला एकसारखे आहेत, पण निवृत्तीपेक्षा ज्ञानदेव उंचीला थोडा कमी राहिलेला आहे. ज्ञानेश्वरांपेक्षा सोपान थोडा उंचीला कमी राहिलेला आहे. हा एक देहाची अवस्था, ही फक्त आपल्यासाठी लिहिलं आहे. पण इच्छा ह्याची काय आहे की मी माझ्या गुरुमध्येच समेटला जातो. आणि ही आपल्या अत्यंत लाडक्या भक्ताची, स्वतःची एकरूप झालेल्या भक्ताची इच्छा ह्या श्रीकृष्णाने महाविठ्ठलाने पुरवलेली आहे की हो, शिष्य मागतो समाधी, पुत्र मरे बापा. निवृत्तीनाथांचं दुःख किती मोठे विचार करा. सगळ्यांना समाधी देऊन नंतर निवृत्तीनाथ गेलेले आहेत. ज्ञानेश्वर गेले, सोपान गेला, मुक्ताई गेली. तिघांचे दुःख ओरी साठवून हा निवृत्तीनाथ जातो. आणि निवृत्तीनाथ जेव्हा मुक्ताबाईला समाधी देऊन पाठीमागे वळतात, त्याच क्षणाला त्यांच्या दोन्ही खांद्यावरती हात असतात विठ्ठल रखुमाईचे. विठ्ठल रखुमाईचे हात असतात. निवृत्तीनाथांचा हुंदकाही आवरलेला नाही आहे. विठ्ठलांचा हा हुंदका बाहेर फुटलेलाही नाही आहे, अश्रूही आटलेले आहेत. हृदयात कुठलीही वेदना आहे की नाही याची जाणीवही झालेली नाही आहे. एवढी बधिरता हे निवृत्तीनाथाला प्राप्त झालेली आहे. पाऊल पुढे पडत नाही आहे निवृत्तीनाथांचं. बाजूला जमलेले सगळे संत मंडळी विचाराधीन आहेत. विसोबा खेचरांना पुढे केलं जात आहे की तुम्हीच श्रेष्ठ आहात, तुम्हीच ज्येष्ठ आहात, पुढे व्हा. विसोबा खेचरांचंही पाऊल पुढे पडत नाही. विसोबा खेचरे हा एक श्रेष्ठ, अत्यंत श्रेष्ठ सद्गुरू आहे, लक्ष ठेवा. म्हणूनच ते नामदेवांचे गुरु होऊ शकले. विसोबा खेचर शांतपणे मान हलवतात. हे काम नो हे माझे, ही अनंताची वेदना, काय करू तुम्ही सांगा आता, मी नाही उरलो कधीचा. विसोबा खेचराची वेदना बघा, मी नाही उरलो कधीचा. मी आता उरलोच नाही आहे. ही वेदनेने पूर्णपणे मी वेदनामय झालेलो आहे. मी म्हणजेच वेदना आहे. मी काय जाऊन त्यांचं सांत्वन करू. निवृत्तीनाथांचा पाय पुढे पडत नाही आहे. बाकीच्या कोणालाच निवृत्तीनाथांच्या दोन्ही बाजूला बसलेली विठ्ठल रखुमाई दिसत नाही आहे. ही जगन्माऊली प्रेमाने, करुणेने भरलेली आहे. ही निवृत्तीनाथांच्या पाठीवरून हात फिरवते आणि निवृत्तीनाथांना म्हणते, लाडक्या, खूप थकलास रे आता. आता विश्रांती घे अंकावरती. आईचं ऊर भरून आलेलं आहे, पाझर फुटलेलं आहे. पण विठ्ठल परत मान हलवतो नाही, आदिमाय नाही. परत आदिमाया आपलं प्रेम आवरते. बघा, महाविठ्ठल परत कठोरपणे वैराग्य रास करतो. अत्यंत लाडका भक्त आहे, प्रत्यक्ष शिवावतार आहे हा निवृत्तीनाथ. पण त्याला सांगतो नाही. तो आदिमायला सांगतो, अगं आदिमाये, सर्व हलाहल पचवणारा हा प्रत्यक्ष शिव हे विसरू नकोस. सर्व हलाहल जो पचवू शकला त्याला हे पचवणं काही कठीण नव्हे. त्याला माझ्या शक्तीची आवश्यकता नाही, म्हणजे तुझ्या दुःखाच्या सांत्वनाची आवश्यकता नाही. स्वतःचं परमेश्वरत्व मान्य करून, निवृत्तीनाथांचं मनुष्यत्व मान्य करून त्यांचं शिवत्व मान्य असणं हा एक वैराग्य रास आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर निवृत्तीनाथ शांतपणे गुंफेमध्ये येतात आणि त्याच क्षणाला विसोबा खेचर येतात आणि दारावर टिचकी मारतात. विसोबा खेचरांकडे बघून निवृत्तीनाथ म्हणतात, आता पुढची धुरा तुमची. आम्ही आता निघालो आमच्या मूळ रूपाकडे. विसोबा खेचरांना त्या क्षणात निवृत्तीनाथांनी शिवशंकराच्या रूपात दर्शन दिलेलं आहे. आणि त्या दर्शनानंतर विसोबा खेचर अत्यंत आनंदाने गुंफेच्या बाहेर येतात. बाहेर जमलेले भक्त म्हणतात की सांत्वनाला गेले, आनंदित होऊन परत आले म्हणजे काय. विसोबा खेचर म्हणतात, मी आज ब्रह्म पाहिले, मी आज शिव पाहिले. निवृत्तीनाथांना बघायला गेले, विठ्ठल भक्तांना बघायला गेले आणि शंकराच्या आनंदाने परत आले आणि पुढचं आयुष्यभर शंकराची भक्ती करत राहिले. हे कधीच कोणाला कळलं नाही. आपण फक्त गोष्ट वाचतो. नामदेव भेटायला गेले, प्रत्येक ठिकाणी म्हातारे झाले. विसोबा खेचरांच्या पायाखाली शिवाची पिंडी उत्पन्न होते. ती शिवाच्या पिंडीवर पाय ठेवण्याची ताकद त्यांना प्राप्त झाली कशी. ती झाली त्या क्षणाला, ज्या क्षणाला ह्या परमशिवाने स्वतःचा मनुष्य देह दूर करून स्वतःची खरी ओळख त्याला पटवून दिली. तेवढ्याच अलिप्तपणे आणि परत तेवढ्याच अलिप्तपणे त्या विसोबा खेचरांना सांगितलं की आता मला समाधी तुम्ही द्या. किती अलिप्तपणे आहे बघा. एका क्षणाला आपल्या लाडक्या भक्ताला, ह्या श्रेष्ठ योग्याला दर्शन द्यायचं मूळ स्वरूपाचं, परत त्याच विष्णूची भक्ती स्वीकारून त्याच भक्ताला सांगायचं की तू माझ्यापेक्षा ज्येष्ठ, म्हणून आता तू मला समाधी दे. किती सौंदर्य आहे बघा ह्याच्यामध्ये. ह्याच्यात कठोरता नाही आहे. ह्यामध्ये ह्या जीवाशिवाचा हा सुंदर खेळ आहे. ह्याच्यामध्ये खरं वैराग्य आहे.
आम्ही म्हणतो की आम्ही वैराग्य पाळायचं म्हणजे काय, की लाल रंगाचं भगव्या रंगाचे कपडे घालायचे, शिव जपमाळ घेत बसायचं आणि सगळ्यापासून लांब पळायचं, मुळीच नव्हे. ज्ञानेश्वरांनी संसार केला, मांडी करून खायला घातला. एकनाथ महाराजांनी संसार केला, तुकारामानेही संसार केला. लक्षात ठेवा, कोणीही संसार सोडलेला नाही. संसार सोडणारी मीरा ही पूर्णपणे वेगळी आहे. लक्षात ठेवा. अशा मोजक्या लोकांची उदाहरण घेऊन आम्ही वैराग्य म्हणून फिरणारे बरेचसे साधू गोसावळे बघतो आणि मग त्यांच्या मागे लागून आम्ही आमच्या जन्माचं वाटोळ करून देतो. आम्ही ह्या ठिकाणी ह्या सर्व चांगल्या संतांच्या वृत्ती सोडून देतो. जेव्हा जेव्हा परमात्मा एखादं रूप धारण करतो तेव्हा तो स्वतःच्या लीलेने धारण करतो. स्वलीलया जगत्रातुम आविर्भूतम अजम विभूम. कशामधलं वाक्य आहे? रामरक्षण. स्वलीलया जगत्रातुम आविर्भूतम अजम विभूम. अजम विभूम. अजम म्हणजे ज्याला जन्म नाही तो स्वतःच्या लीलेने जन्म धारण करतो, स्वतःला पाहिजे तसा जगाच्या कल्याणाकरता. म्हणतो कधी परशुराम म्हणून संन्यासी तो स्वतःच्या लीलेने उत्पन्न झालेला आहे. आपण आपल्या लीलेने काही करू शकत नाही. लक्षात ठेवा. पुढच्या क्षणाला काय घडणार हे मला माहीत नसताना मी माझ्या लीलेचा ध्यास धरतो कशाला, माझ्या अहंकाराचा ध्यास करतो कशाला. आणि खरं वैराग्य म्हणजे ह्या अहंकाराचं वैराग्य आलं पाहिजे, माझ्या मीपणाचं वैराग्य आलं पाहिजे. बाकीच्या गोष्टींचं वैराग्य येऊन उपयोग नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टींचं वैराग्य आलं आणि जर वैराग्याचा अहंकार आला तरी सगळं फुकट आहे. लक्षात ठेवा. दुर्वास मुनीला सगळ्याचं वैराग्य होतं पण तरी अहंकाराचं वैराग्य नव्हतं म्हणून त्याचं सगळं फुकट होतं. लक्षात ठेवा. म्हणून तो दुर्वासा होता, दुर्वचनी होता. म्हणून अहंकाराचं वैराग्य ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि श्रीकृष्णाने आपल्या संपूर्ण जीवनचरित्रामध्ये जो वैराग्य रास केलेला आहे तो ह्या अहंकाराचं वैराग्य पत्करतो. आणि म्हणून साईनाथांनी सांगितलं की अरे गणू, वैराग्य पुरे झालं, आता तुला वैराग्याचंही वैराग्य येऊ दे. दास गणू महाराजांना एक क्षणी थोडासा कुठेतरी अहंकार झाला असा विचार करा. दास गणू म्हणजे किती प्रेमळ भक्त आहे. त्याला कुठे किंचितभर असा अहंकार झाला असेल की मी कुठेतरी काहीतरी चांगल्या वैराग्य आता पूर्णत्वाला आलो, आणि ज्या क्षणी हा मनात विचार आला असेल माझं वैराग्य आता पूर्ण झालं, त्या क्षणी साईनाथांनी सांगितलं अरे दगणू, आता वैराग्याचंही वैराग्य येऊ दे. म्हणजे काय की वैराग्याचाही अहंकार सोडून दे. मी जेव्हा माझ्या संपूर्ण संसारामध्ये हा अहंकार सोडून देईल, हा अहंभाव मीपणा सोडून देईल, त्याच क्षणाला मी खराखुरा वैराग्य रास खेळायला सुरुवात केली. लक्षात ठेवा. आणि हा अहंकार सोडणे नितांत आवश्यक गोष्ट आहे. स्वाभिमान सोडू नका, अभिमान सोडू नका, दुबळे आणि लाचार होऊ नका, गलित गात्र होऊ नका, पण अहंकार मात्र 100% सोडून द्या. मी माझ्या परमेश्वराच्या इच्छेनुसार माझं आयुष्य घडलं पाहिजे. मजला आवडो अथवा नावडो, तू जे इच्छिसी तेची घडो, हेची मागता नवघडो जीभ माझी. लक्षात ठेवा. ही अहंकारपूर्ण स्थिती माझ्या मनामध्ये यायला पाहिजे की पुढची स्थिती परमेश्वर मला देतो, की मजला आवडो अथवा नावडो नव्हेच, की तू जे जे करशील ते मला आवडेलच, ही पुढची स्थिती आहे. पण त्या क्षणासाठी माझा मीपणा जावा लागतो. कारण जोपर्यंत हा मीपणा आहे तोपर्यंत मजला आवडो अथवा नावडो आहे. ही लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. आणि लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की आपण मागे बघितलं आहे की माझा गुणधर्म काय आणि माझ्या मनाचा गुणधर्म काय. पटणं किंवा न पटणं हा मनाचा गुणधर्म आहे. आपण काय म्हणतो माझ्या मनाला पटत नाही तेवढं, पण मला आवडत नाही किंवा मला आवडतं, मला श्रीखंड आवडतं, माझ्या मनाला श्रीखंड आवडतं असं आपण म्हणत नाही. म्हणजे आवडणं आणि नावडणं, प्रीती आणि अप्रीती हे माझे गुणधर्म. मी म्हणून जो कोणी आहे त्याचे गुणधर्म प्रीती आणि अप्रीती आहे. तर माझ्या मनाचे गुणधर्म हे पटणं किंवा न पटणं, कळणं किंवा न कळणं आहे. हे लक्षात ठेवा. म्हणून ह्या माझ्या मनाचा जो मीपण आहे, जो अहंकार आहे, तो मला परमेश्वराच्या चरणी अर्पण करू दे. आणि मग मला माझं कर्म करत राहू दे. मला निरुद्योगी नाही बनायचं. असेल माझा हरी तर देही खाटल्यावरही करायचं नाही. असलं फालतू फुकटचं वैराग्य मला स्वीकारायचं नाही आहे. तर सर्व कर्म करीत राहून सुद्धा त्या कर्मफळाचं वैराग्य मला असलं पाहिजे. कर्मण्येवाधिकार असते मा फलेश्वराची. प्रत्येक भक्ताचा गुणधर्म काय की मला कावळा नाही व्हायचं, मला गाईच्या स्तनाला लागलेली गोचीड नाही व्हायचं, तर मला वासरू व्हायचं. साई सच्चरित्रामध्ये सुंदर उपमा दिलेली आहे की गाईच्या स्तनाला गोचीड लागलेली असते आणि वासरूही लागतं. मग वासरू दूध पितं आणि गोचीड मात्र रक्त पितं. प्रत्येक भक्ताने हेच करायचं की मला काय मिळवायचं आहे, जे चांगलं असेल ते घ्यायचं आणि वाईट असेल ते सोडून द्यायचं. मला रक्त नाही प्यायचं, मला दूध प्यायचं. प्रत्येकातून चांगलं घ्यायचा प्रयत्न करूया. त्यांचं चुकलं कुठे हे निवड करण्याची मला काहीच आवश्यकता नाही. हा वैराग्य रास जर मला माझ्या आयुष्यामध्ये खेळायचं असेल, त्याला माझा अहंकार सोडून द्यायला पाहिजे. अहंकार पूर्णपणे दूर करायचं असेल तर पहिल्यांदा भक्तिमार्गात कुठेतरी पाऊल टाकायला पाहिजे. आणि ते पाऊल टाकताना पहिल्यांदा मनाला शिकवायला पाहिजे
की मजला आवडू अथवा नाव, तू जे इच्छिसी तेची घडू, हेची मागता नवघडू जीभ माझी. आणि ज्या क्षणी आपण मनापासून ह्याचा पुनरुच्चार करू, आपण करत असलेल्या प्रत्येक कर्माला मिळणारं फळ हे परमेश्वराच्या इच्छेनुसार मिळणार आहे हे लक्षात ठेवू, तेव्हा आपण वैराग्य रास खेळलो असेल. आणि साईनाथांनी फार सुंदरपणाने हेच वाक्य दुसऱ्या रीतीने सांगितलं, सबका मालिक एक. सबका मालिक एक म्हणजे आपल्या सगळ्यांचा मालक एकच आहे. मालक म्हणजे स्वामी, सगळ्यांचा स्वामी एकच आहे. त्यामुळे सगळ्यांचा स्वामी एकच असल्यामुळे सगळ्यांना एकच कायदे काढतात. समोरचा कुत्रा मला येऊन चावणार असेल, त्या कुत्र्याचा स्वामीही तोच आहे. त्याच्याच इच्छेनुसार तो कुत्रा येऊन मला चावणार आहे. आणि जर मला चांगला डॉक्टर म्हणून माझी ट्रीटमेंट होणार असेल तर त्याच्या डॉक्टरचा मालिक आहे तो स्वामी आहे. लक्षात ठेवा. सबका मालिक एक म्हणजे सर्व धर्मांचा देव एक ही इच्छा नव्हे, परमेश्वर एकच आहे, प्रश्नच नाही. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक भूतमात्रांचा, प्रत्येक जडजीवाचा सुद्धा स्वामी एकच आहे. त्यामुळे त्याचा न्याय प्रत्येकाला वेगळा वेगळा नाही, तर सर्वांना न्याय एकच असतो. आणि जेव्हा हे सबका मालिक एक माझ्या हृदयामध्ये खरं खरं उतरेल, तेव्हा हा वैराग्य रास साईनाथांचा माझ्या अंतःकरणामध्ये उतरलेला असेल. मग मला द्वेषबुद्धी राहणार नाही, मला सूडबुद्धी राहणार नाही, मला न्यूनगंडही राहणार नाही. मला इन्फिनिटी कॉम्प्लेक्स असतो, मला न्यूनगंड असतो, माझ्याकडे ह्याच्यापेक्षा गोष्ट कमी आहे, हा उंचीने मोठा आहे, हा शरीराने तगडा आहे, ही देशाला सुंदर आहे, हिचे केस लांब आहे, हिला चांगलं बोलता येतं, ह्याला पब्लिक स्पीकिंग चांगलं आहे. कशासाठी? जो त्याचा मालक आहे, जो त्याचा स्वामी, तोच माझा स्वामी आहे. त्याने त्याला जी काही गोष्ट दिली ती एका न्यायानुसार दिलेली आहे, मला दिलेली गोष्ट माझ्या न्यायानुसार दिलेली आहे. पण दोघांचे स्वामी एकच असल्यामुळे मला जर मत्सर करायचं असेल तर त्या परमेश्वराचं केला पाहिजे, देणाऱ्या त्या माणसाचं नव्हे. ज्या क्षणी सबका मालिक एक माझ्या अंतःकरणात होतील त्या क्षणी मला कळेल की मी ज्या क्षणी माणसाचा मत्सर करील त्या क्षणी तो मत्सर परमेश्वराला जाऊन पोचणार आहे. लक्षात ठेवा. आणि मग ती अयोग्य गोष्ट आहे. म्हणून सबका मालिक एक आणि कर्मण्येवाधिकार असते ही दोन वचनं वेगळी नाही आहेत, पण यांचा अर्थ नीट समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे ह्या कृष्णाचा वैराग्य रास, ह्या मीपणाचा त्याग मला सहजतेने करता येईल. आज आपण अत्यंत शांत चित्ताने या श्रीकृष्णाच्या वैराग्य रासाला शरण जाणार आहोत. आणि आपण आपलं नेहमीच जे ओवी म्हणतो तीच ओवी परत म्हणणार आहोत 3 वेळा. मजला आवडू अथवा नावडू, तू जे इच्छिसी तेची घडू, हेची मागता नवघडू जीभ माझी. मजला हरि ओम.